जरी तुझ्या आजोबाला मारला असेल पण युद्धात प्रेम नसते, युद्धात प्रेम नसते. युद्धात कोणी एकेकाला मारतच असतोय आणि जो जगेल त्याचा जय असतो, जो मरेल तो संपत असतोय. याच्याकरता तू आरकार बोलावा ही तुझी वाणीची श्रीमंती नाही, थोडा अधिकार नाही रामांना रामचंद्रांना अरे तुला बोलायचं. ठीक आहे का आजी, पण आजी माझी आजी जिवंत असताना एक तर तिला विधवा होऊन राहावं लागते, अन्यथा कुंकू ठेवायचं असेल तर माझ्या आजोबासोबत तिला जळावं लागते. माझं याचं दुःख आहे ग, म्हणून तू त्या रामचंद्रांना भेटायला का जाते. ऐक ना रे बाळा, मला याच्याकरता जायचंय की माझे पती तुझे आजोबा एवढे शक्तिशाली होते की त्यांना मारायची कोणाची माय आली, म्हणजे रावणाला मारायची कोणाची हिंमत आहे. आणि मग एवढे माझे आजोबा अधिकारी असताना ज्या रामचंद्रानं मारले त्या रामचंद्राला भेटायला का चालली, याच्याकरता चालले की तुझ्या आजोबाला मारायची शक्ती ज्याच्यात आहे त्याच्याकडं तुझ्या आजोबापेक्षा माझ्या पतीपेक्षा रामाकडं जास्त काय आहे ते बघण्यासाठी चालले. ते विचारून यायचे आणि मग मी सती जाणार. म्हणजे सती म्हणजे जिवंत स्त्रीनं नवऱ्यासोबत पेटून घ्यायचं, तिला सती पद्धत म्हणतात. सती जाऊ नका कारण आता पद्धत बंद झाली, पण सती पण निघू नका. विठाला विठाला कायद्याच्या चौकटीमध्ये सती जाता येत नाही, पण सती पण निघ जाऊ नका. सती निघल्यानं लय कुटाने होते. म्हणून तर आपल्याकडे माणसं म्हणतात काय सती निघला बापा, माणसालाही म्हणतात काय सती निघली बापा. अशी पद्धत पडली महाराज, ती प्रथाच पडली. मंदोदरी मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राला भेटायला याच्याकरता गेले की त्रिभुवनात माझा नवरा श्रीमंत आहे, माझा नवरा शक्तिशाली आहे, माझ्या नवऱ्याची पावर मोठी आहे, माझ्या नवऱ्यानं 33 कोटी देवता बंदीच टाकल्याता, एवढी मोठी अफाट शक्ती आहे, भगवान शिवजीला प्रसन्न करून घेतलं, सोन्याचं गाव प्राप्त केलं, एवढं काही आहे. आणि तरी पण असं रामचंद्राकडे माझ्या नवऱ्यापेक्षा काय शिल्लक आहे की जेणेकरून त्यांनी रावणाला मारलंय. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र कपाळाला थोडासा आणि अर्धा हात गालाला आणि अर्धा कपाळाला लावून बसलेले आहेत, म्हणजे चिंता करत होते की रावण मेलाच कसा. देवाला सुद्धा शंका होती माझ्या हातानं खरंच मरल का रावण. परेशान होते मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र. आणि आज तो मेलाय. डोक्याला हात लावला तेवढ्या अवकाशात पाठीमागून मंदोदरी आल्या. मला असं वाटतंय मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र ज्या दिशेने तोंड करून बसले असतील त्या दिशेने विरोधात सूर्य असावा. रविबुवा सूर्य विरोधात असावा, महाराज विरोधात असावा आणि बसलेले आहेत. आणि रामचंद्राकडे येत असताना सूर्य मंदोदरीच्या पाठीमागा असावा आणि प्रभू रामचंद्राच्या पाठीमागा असावा. रामचंद्र बसलेत उजव्या मांडीच्या बाजूला, मंदोदरीच्या शरीराची सावली पडली. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राच्या बाजूला सावली पडली मंदोदरीची. आता पदर होता डोक्यावर, कारण ती जी साडी होती का तिला, त्या साडीला दुकानातूनच पदर होता. त्या साडीला दुकानातच पदर होता, म्हणजे पदर कापलेला नव्हता, म्हणजे याचा अर्थ ती पदर घेत होती असं रामायण सांगते, मी नाही. डोकं भरून घेतलेला पदर होता आणि ती पदर घेतलेल्या एका स्त्रीची सावली मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या उजव्या मांडीच्या बाजूला, मांडीव सुद्धा नाही, मांडीच्या थोडीशी बाजूला सावली पडली. आणि गालाचा आणि अर्धा कपाळाला असा हात होता, तो हात खाली केला आणि त्या सावलीकडे बघितलं. महाराज ते रामचंद्र आहे, तो देव आहे, जगाचा बाप आहे, तो मर्यादा पुरुषोत्तम आहे. महाराज रामचंद्रांना पुरुषोत्तम हे नाव का, पृथ्वीवर जेवढे पुरुष आहेत का प्रकाश बुवा, या सगळ्या पुरुषातला उत्तम पुरुष कोण असेल तर ते रामचंद्र आहेत. म्हणून पुरुषोत्तम नाव पडलं रामचंद्र. पुरुषोत्तम, सर्व पुरुषातला उत्तम पुरुष राम. काय आचरणाची शैली असेल. आणि मांडीच्या बाजूला वाघदादा सावली पडली. काय रामाचं वागणं असेल माझ्या मालकाचं. कपाळाचा आणि गालाचा हात खाली काढला आणि बसल्या बसल्या टाके मामा त्या सावलीला लोटांगण घातले. त्या सावलीच्या बाजूला नाक घासलं प्रभू रामचंद्राने. मंदोदरी निघून गेली. मंदोदरीनं जाता जाता असा प्रणाम केला, खाली हात होते वरी केले, प्रणाम केला. बांगड्या वाजल्याबरोबर मागं पाहिलं. माय आपण, हो म्हणे मी आले. काय काम होतं आई साहेब. काही नाही म्हणले, जे काम घेऊन आलते का ते काम झालं, माझं काम झालं. वा ते रामचंद्र होते. ज्यानं बायको चोरून नेली त्याच्या बायकोला आई म्हणले. हे आई ग, हे आई, हे आई.
काय काम घेऊन आलती सांग ना मला. प्रभू मला एकच विचारायचं होतं, एक काम होतं माझ्या मनात, की माझ्या नवऱ्यापेक्षा तुमच्याकडे असं काय आगाव आहे जास्त आहे की जेणेकरून तुम्ही विजयी झालात आणि माझ्या नवऱ्याला मारलं. मग मला तर विचारलं नाही, काही विचारायची गरज नाही, मला कळालं म्हणे मला विचारायचं. मग काय माझ्याकडे शिल्लक, एकच तुमच्याकडे जास्त आहे, तुम्ही परस्त्रीचे सावली जरी पडली तरी नमस्कार करतात. परस्त्रीची सावली जरी दिसली तरी तुम्ही नमस्कार करतात, तर स्त्री दिसल्यावर किती आदर करतात. आणि हे माझ्या नवऱ्यापेक्षा तुमच्याकडे शिल्लक आहे. महाराज परस्त्रीला जगदंबा आणि देवी मानणारा जगाचा बाप आहे, म्हणून रावण संपला रे युवा. किती आदर असेल मला सांगा वाघ महाराज. ज्याच्या अंतकरणात परस्त्रीच्या सावलीसाठी इतका आदर आहे, तो त्या शिळेला पाय मारील का बुवा? कसा मारील पाय महाराज? पाय कसा मारील तो? आपण कधी कधी ऐकतो प्रभू रामचंद्र चालता चालता थकले बर का, आणि थकून त्या झाडाखाली एक दगड होता आणि त्या दगडावर बसले बर का, आणि मग दगड त्या आट्यानं उडाला, प्रभू रामचंद्र खाली पडेन, दगडाची बाई झाली. असं वाचून सांगा जा, येड्यावानी सांगा जाऊ नको असं काय. महाराज परस्त्रीच्या छायेला प्रणाम करणारा माणूस जिचा पाषाण झालाय त्याच्यावर बसेल कसा? कसा बसेल कसा? त्याचे चरणाचे चाली, चालता चालता पायावरचा रजकण उडाला आणि त्या धुळीनं जगत सुंदरी अहिल्या म्हणण्यापेक्षा विश्वातल्या साधू लोकांना जीव घालणारी अहिल्या पूर्ववत दगडापासून आली. आणि महाराज न्यायशास्त्र न्याय आपल्याकडे 10 शास्त्र न्याय सांगितले. त्याच्यापैकी एक न्याय म्हणजे हस्ती कविटन्य न्याय. तुम्ही न्याय एखादं चांगले पुस्तक वाचत जा, तुमच्याकडे मोबाईल येत ना मोठाले, त्याच्यावर सुद्धा तुम्हाला चांगले न्याय ऐकायला भेटते. हस्ती कविटन्य न्याय. हत्ती नावाचा एक प्राणी आपल्याकडं, त्या हत्तीनं कवट खायचं. हत्ती कधीच कवट फोडून खात नसतो. कोणता हत्ती माहिती? हत्तीच्या ठराविक जाती येतात, त्याच्यापैकी एक हत्तीची जात कवट कधीच फोडून खात नाही, ती कवट गिळून घेते आणि जशाला तसं कवट शेणावाट खाली पडते. पण कवट फोडणं प्रकाश बुवा मधात काही राहत नाही आणि कवट फुटत नाही बुवा, कवटाला छिद्रही पडत नाही. मग हत्तीच्या जठराग्नीत इतकी ताकद आहे, त्या कवटाला छिद्र न पाडता कवट न फोडता त्याच्यातला गर त्याचा जठराग्नी खाते आणि वरची कवटी जशाल तशी राहते. काय त्याच्या जठराग्नीत न्याय असेल, त्या न्यायाला हस्ती कविटन्य न्याय म्हणतात. त्या न्यायाला हस्ती कविटन्य न्याय म्हणतात. काय न्याय? आणि या शास्त्राचा निर्माता मुनिश्री गौतम महाराज जगत सुंदरी पत्नी प्राप्त झाली, पण बाहेरच्या भाकरी खायची वेळ आली. बाहेरची भाकरी खायची वेळ आली. पण एके दिवशी पंढरपुरातल्या मालकाच्या पायावरच्या रजकणाची कृपा झाली, त्याच्या पायावर पडलेल्या मातीच्या कणाची कृपा झाली. शिळा होती मनुष्य झाली आणि पुन्हा स्त्री झाली. आणि या देशातल्या न्यायशास्त्रीचा संसार पुनश्च सुरळीत झाला. कोणाच्या पायाची ताकद आहे? या मालकाच्या. नामदेवराय सांगतात, देवा तुमच्या पायावर पडलेल्या रजकणामध्ये एका न्यायदेवतेच्या पत्नीचा पुनर्जीवन झालं आणि त्यांचा संसार सुरळीत होऊन साधू मुनींना अन्नदान करणारी माऊली पुन्हा चेतन होते. हे तुमच्या पायावर पडलेल्या मातीच्या कणात इतकी ताकद आहे, तर तुमच्या पायात किती ताकद असेल याच्याकरता मला काहीच नको. चरण सेवा हा पंढरपुरातल्या मालकाच्या पायाचा प्रताप आहे. पायाचा द्वापार युगातला एक प्रसंग बुवा. 8 लोक एकत्रित आले आणि 8 लोकांनी एका युद्धाचं थोडस अनुमान काढलं. या युद्धामध्ये कोण जिंकेल, कोण जिंकल, जय कोणाचा होईल या युद्धामध्ये. तर काही लोकांचं असं मत होतं की पांडवांच्या बाजूनं कृष्ण परमात्मा आहेत म्हणून पांडवांचा जय होईल. वाक्य गोड आहे, खोटं नाही, वाक्य गोड आहे प्रकाश बुवा. पण ज्ञाती लोकांचं असं मत होतं की कौरवाकडं 11 अक्षोणी सैन्य आहे. महाराज इतक्या सैन्यानं नाही बरं का बुवा. त्याचं कारण होतं, कौरवाकडे भीष्माचार्य होते, द्रोणाचार्य होते, कृपाचार्य होते, काय अधिक कर्ण होता. महाराज भीष्माचार्य म्हणजे जगातला पांढऱ्या कपड्यातला ब्रह्मचारी, 1 नंबरचा.
आणि भगव्या कपड्यातला संन्याशी मारुतीराय एक नंबरचा. मग नंतर खूपसे संन्याशी झाले, खूपसे. पण एक नंबरचा पांढऱ्या कपड्यातले मुनिश्री भीष्माचार्य पितामह आणि भगव्या कपड्यातले मारुतीराय. काही लोकांचा तर्क असतो, कशाच्या आधारावर बाळू महाराज बोलतेत, आम्हाला तर कुठं सापडलं नाही, असं कसं काय सांगतेत, मारुतीरायला पहिला नंबर कसं काय. त्याचा सोपा पुरावा आहे. पुराणातले तर कितीतरी श्लोक सापडतील, पण सोपं, अडचणीत हात घालायचाच नाही, इचू निघत असते. ज्याचे इंद्रिय ज्याच्या माईनं सुद्धा पाहिले नाही, जन्म झाल्याच्या नंतर ज्याचे इंद्रिय ज्याची आई पाहू शकत नाही, ते मारुतीराय. नैष्टिक ब्रह्मचर्याची कासोटी, नैष्टिक ब्रह्मचर्याची लंगोटी आईच्या पोटातच होती. बाहेर आल्यावर नंतर कळालं पोरग आहे का पोरगी, बोलण्याहून लक्षणाहून कळालं मुलगा आहे, इंद्रिय पाहिलेच नाही. महाराज प्रत्यक्ष अंजनी माता ज्याचं शरीर बघू शकत नाही, तो किती मोठा संन्यासी. आणि भीष्माचार्यांच्या बाबतीत जरी विचार केला तर किती टोकाचे ब्रह्मचारी होते सांगू तुम्हाला. 22.5 वर्षाचा तरुण आणि 22.5 वर्षाच्या मुलानं 70-80 वर्षाच्या बापाला लग्न करण्याची इच्छा झाली. 70-80 वर्षाचा बाप आणि तारुण्य संपन्न मुलगा. त्या मुलानं त्या बापानं विचार केला मला लग्न करायचंय. वेगळाच सांगतो एका मुद्द्यामध्ये, पण कोणीच पोरगी देईन. कसं देईल? 80-90 वर्षाच्या म्हाताऱ्याला कोणी पोरगी देत असतं का? कसं शक्य, कसं शक्य? पण 22.5 वर्षाच्या पोरानं त्या पोरीच्या बापाला विचारलं कसं काय देत नाहीत. म्हणले इतक्या म्हाताऱ्याला देत असतात का? हातावर पाणी घेतलं आणि संकल्प सोडला, स्वतःचं तारुण्य बापाला दिलं आणि बापाचं म्हातारपण स्वतःला घेतलं. तुम्ही इथं बसलेल्या कोण्या बी म्हाताऱ्यानं घरी गेल्यावर पोराला म्हणा मोह लग्न करायचंय. कोणी म्हणा, नुसतं म्हणा, नुसती चर्चा म्हणा. हो, पोराला म्हणूच नका, पोराच्या माईलाच म्हणा होय ग पुन्हा एक करू का, इतकंच असं सहज म्हणा. मला का नाही, मला वाटायला तुला लय ताण व्हालाय, रानातलं करतीस, घरचं बी करतीस, एक काम करून जाऊ दे, तू करी जाय रानातलं, घरचं करायला दुसरी आणतो. म्हातारी कोणाला सोबती करीन माहितीये का? पोराला. आणि जर बांधीच्या तारानं पाय बांधून तुमचे नाही समुद्रात टाकले तर मला बाळ्या म्हणून. तुम्ही याला बी टाळ्याच वाजवायले, तुमच्या अंगावर दगड पडले ना तरी तुम्ही याला टाळ्या का? विठाला विठाला लग्न तर होणार नाही, खोटं आहे का? होणार नाही. पण म्हणलं तरी संसारित काहीच करणार, म्हणलं तरी ताकद असेल हो प्रकाश बुवा. स्वतःच तारुण्य जाळून टाकलंय आणि बापाचं लग्न लावून दिले. तो जगातला पांढऱ्या क्रमातला वस्त्रातला पहिला ब्रह्मचारी. हो, आणि तो ब्रह्मचारी भीष्मांकडे आहे, कौरवांकडे आहे. मुनिश्री भीष्माचार्य कर्ण आहेत महाराज, कर्ण. म्हणून काही लोकांचं असं मत होतं, कर्ण, द्रोणाचार्य आणि भीष्माचार्य पंढरपुरातल्या मालकाला मारणं सोपं नाही, मारणं सोपं नाही. पण मालक इतका चतुर आहे महाराज, इतका चतुर आहे. म्हणून तर चतुर लोकांचे पाय धरतीत माणसं. गाफील माणसाचे पाय कशाला धरायचे? दगड खायचे का त्याच्या संग त्याचे पाय धरून? निदान चतुर माणसाचे पाय धरल्यावर खाला तरी भेटते महाराज, इतकं तरी पक्क आहे चतुर माणसाचे. चतुर हा नमरी नाही बरं का, हा नमरेचे पाय धरी जाऊ नका. नमरेच्या पायाला त्याच्या बायका कदरल्यात भडव्याच्या. विठाला चतुर माणसाचे पाय धरले की काम होतं महाराज, काम होतं. तर जगातले सगळे चतुर कोणी जन्माला आणले? त्यानं. ते किती चतुर असेल? एक जण म्हणला जिल्ह्यात माझ्यासारखा चतुर कोण नाही. मग सोमळ्या, तू जिल्ह्यात जरी एक नंबरचा चतुर आहे तर तुला जन्मानं घालणारा किती चतुर असेल कल्पना करा. एक जण म्हणला पठ्ठ्यासारखा गुंडच कोणी नाही. मग तुझ्यासारखा गुंड कोण नाही तर तुझ्यासारख्या गुंडाला जन्माला आणणारा तो किती नंबरचा गुंडा असेल? रावण एक नंबरचा गुंड होता.
तर रावणाला दुपारी 2 वाजून ज्यानं आपटू आपटू हाणले ते किती नंबरचा गुंडा असेल? महाराज याच्यासारखा गुंड जगात कोणी नाही, या मालकासारखा चतुर जगात कोणी नाही, आणि या मालकासारखा उदारही जगात कोणी नाही. आपल्या गुंडागिऱ्या घरीच दाबी जा, या गुंडाच्या नादीत लागू नका. तुम्हाला नादीत लागायचं असेल तर फक्त त्याच्या पायावर डोकं ठेवा. त्याचे पायी घाला मिठी, मोलने घे जग जेटी, भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या, त्याच्या रे पायी घाला मिठी. श्रद्धेनं त्याच्या पायावर डोकं ठेवा. काही मागत नाही ते, मोलने घे जग जेटी. ते पैसे सुद्धा मागत नाही, कारण पैशाची मालकीन त्याच्या डाव्या हाताला आहे. वामांगी रखुमाई दिश दिव्य शोभा. पैसे सुद्धा मागत नाही ते, श्रद्धेनं इतकी त्याच्या पायात ताकद आहे. चला, सगळ्यांनी विचार केला करायचंय कसं आता. कौरव आणि पांडव. महाराज पांडव सख्या आत्याची पोरं आणि कौरव आत्याचे पुतणे. पांडव कोणाची पोरं? आत्याची पोरं. आणि कौरव आत्याची पुतणे. नातं शेवटी असं काही फारसं लांबचं नातं नव्हतं ना ते. मग मारायचे कसे मारायचे कसे? तर महाराज पंढरपुरातला मालक इतका चतुर आहे, ते पाया पसलेला मारित नाही. शरणांगता वज्र पंजरू. शरण आला त्याच्या डोक्यावर असं कवच ठेवतंय की जगातली कुठलीच शक्ती ते कवच फोडू शकत नाही. का पांडवांना राज्य दिलं त्यानं? एक सोपा मुद्दा. एके दिवशी त्यानं नाटक केलंय झोपीचं. या मालकानं झोपीचं नाटक केलं, तो पलंगावर झोपला. आता त्याचा पलंग कसा असेल, काय थाट असेल, काय वैभव असेल, देवाचा पलंग त्या पलंगावर झोपलेला आहे. आणि इकडे विदुर काकाच्या अंतकरणात भावना जागी केली. विदुर काका धृतराष्ट्राकडे गेले, धृतराष्ट्राला सांगितलं, राजा असं बरं नाही, तुमचा मुलगा चुकीचं वागतोय. मोठी भाऊजाई आई समान असते, आणि आई समान भाऊजाईला तुमच्या मोठ्या पोरानं मांडीवर घेतलंय, हे बरं नाही बरं का. हे भांडण मिटणं गरजेचं आहे. ठीक आहे म्हणले. कोण मिटीन? मग मोठ्याकडे जायचं. मोठा कोण होता? द्वारकेतला. बऱ्याच दिवसापर्यंत मोठ्याला इकडे भांडणं मिटायला जात होते. किती दिवसापर्यंत माहितीये का? जोपर्यंत मोठ्यांचं आचरण ताब्यात होतं तोपर्यंत लोक त्यांच्याकडे जात होते. ज्या दिवशी मोठ्याचं आचरण न दिलं जातं का, त्या दिवशी लोक म्हणतात घरी मरू पण त्याच्याकडे नको. म्हणून मोठ्यानं आचरण सांभाळलं पाहिजे. माणूस हा मोठा त्यानंच असतो, यानं नाही. बरं, पैसा असावा, तुमच्या काही गोष्टी त्या पैशानं धकत असतील. अन्न वस्त्र निवारा पैशानं मिळतील. भाकरी अशी खाण्यापेक्षा तुपात खाताल, एवढंच आहे. चांगल्या प्रतीच्या बंगल्यात झोपताल, चांगल्या प्रतीचे कपडे घालताल, पैशानं. पण इज्जत जर प्राप्त करायची असेल तर आचरणानं. इज्जत ही आचरणानं प्राप्त होत असते. आचरणानं ते कार्डच लागत असते. पैशानं जर तुम्ही मोठं म्हणत असाल तर कल्याण स्टेशनला एक मला गाडी घेऊन आलता. गाडी घेऊन त्याच्याकडे 2.25 कोटीची गाडी होती, आणि तो टोल नाक्यावर टाळ्या वाजणारा तृतीयपंथी होता. मी सुद्धा जपून बसलो होतो. दंडगिण लागला कोपराने एखादं बटन उघडलं तर रस्त्यात गाडी उघडायची. 2.25 कोटीची गाडी. असं काही नसतंय बुवा कोणाकडे. परवाला मी तामिळनाडूमध्ये कीर्तनाला गेलो. इथं बसव कल्याणपाशी कीर्तन झालं, आणि तिथून हैदराबादला जायचं होतं विमानतळावर. तर इर्टिका नावाची गाडी होती, मी ही नेली नव्हती. तर ती गाडी नेत असताना मला 4 लोक सोडायला आलते. त्याच्यात सुद्धा एक तृतीयपंथीच होता मला सोडवायला. त्या कार्यकर्त्यानं, तो एका मोठ्या माणसाकडे राहतो बिचारा. परवाला तो टाकेमामा सातोण्याला सुद्धा मला पत्रिका द्यायला आलता. एक गाडी आलती, त्याच्यामध्ये तो मुलगा होता. त्याला ती गाडी हैदराबाद विमानतळाला सोडायला. म्हणजे माणसाकडे पैसे असले म्हणजे ही झाली तुमची सगळी श्रीमंती. तुमच्याकडेच पैसे आहेत म्हणून तुम्ही श्रीमंत नाही. जगात खूप लोक श्रीमंत आहेत. कमला सुंदरी नावाची वेश्या वाचिली मी पुराणामध्ये. कमला सुंदरी नावाची वेश्या, तिच्याकडं 1 क्विंटल 26 किलो सोनं होतं. इतिहासातली वाचिली. आणि पुराणात एक महानंदा नावाची वेश्या होऊन गेली. दुष्काळ पडला तर राजा डोक्याला हात लावला, आणि त्याच्या प्रधानाने विचारलं काय झालं. 7 महिने पुरेल इतकं आपल्याकडे धान्य आहे, पण 7 महिन्याच्या नंतर जर पाऊस नाही पडला ह्या 2-2.5 महिन्यामध्ये,
तर पेरल्या पेरल्या थोडेच कंस येत असते. तर 7 महिन्याच्या नंतर आपली प्रजा मरणार किंवा राज्य दुसऱ्या राजाला देऊन टाकणार. तर बुवा प्रधानानं सांगितलं, आपलं राज्य सुखरूप ठेवण्यासाठी एक काम करा, मी एक वेश्या पाहिली, त्या वेश्येकडे चला. तिचं नाव होतं महानंदा. आता राजाला वेश्येकडे जावं वाटतं का? पण राजा वेश्येकडे गेल्याच्या नंतर वेश्येनं स्वागत केलं. काय महाराज, काय सेवा करू? काही नाही, आमच्याकडे 7 महिने पुरेल इतकं धान्य आहे, आणि जर दुष्काळ वाढत गेला तर जनता कशी जगेल? ती म्हणली, ते हौद्यात सोनं आहे, तितकं काढून घेऊन जा, 3.5 वर्षे त्या हौदात तुमची प्रजा जगती. अशी तुझ्याकडे हौद किती येतं? राजानं प्रश्न केला. तर ती म्हणली, असे 100-200 दुष्काळ पडले तरी 5-6 हौदात धकत आहे. तरी तिने बाकीचे सांगितलेत नाही, तरी तिने बाकीचे हौद सांगितलेत नाही. कोण होती माहिती? ती वेश्या. बाई ती खुरपायला गेली असेल का? तिने तुरी कापल्या असतील का? सोयाबीन कापायला गेली असेल का? तिने कापसं येचले असतील का? तिने ऊस तोडला असेल का? हा, तिने कधी स्वतःसाठी तरी भाकरी केल्या असतील का? मग या देशातली वेश्या तरी किती सुंदर, बघा, कल्पना करा. पण तिला नाव काय पडलं शेवटी? वेश्या. हा चला, ती पुढे चांगली वागली, ती विमानात बसून गेली, तो पुढचा भाग. पण अलीकडचा भाग तिला किंमत असेल का? शेवटी तिला काय म्हणत असतील? वेश्या. माणूस हा पैशानं श्रीमंत नाही, पैशानं या 3 गोष्टी प्राप्त होत्यात: निवारा, वस्त्र आणि भाकरी. इज्जत पैशाने मिळत नसती. इज्जतीसाठी आचरण लागते, आचरण 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 लागते. ठीक आहे, पैशामुळे एखाद्या सप्ताहात पंगत करताल, पैशामुळे एखाद्या सप्ताहामध्ये पंगत करताल, पण पंक्ती करणाऱ्यानं आमक्याच्या घरी डाका टाकून पैसे आणलेत असं कळाल्यावर खाणाऱ्याला पण मळमळ होते. तुमच्या श्रीमंतीकडे पण लक्ष असतं प्रकाश बुवा, तुम्ही कमवलेल्या पैशाकडे पण लोकांचं लक्ष असते. कुठून आले, काय आले, त्याच्यानुसार तुमच्या प्रतिष्ठेचे सूत्र मानले जातात. याच्यानंतर महाराज पांडवही थोडेफार श्रीमंत होते, निदान राज्यात राहता येत होतं. आणि कौरव तर प्रचंड श्रीमंत होते, तरी पंढरपुरातला मालक झोपड्यात राहणाऱ्या विदुराकडे जात होता. कारण विदुराचं आचरण इतकं मोठं होतं की दोघेही त्या आचरणाची बरोबरी करू शकत नव्हते. कारण गरीब जरी माणूस असेल ना, त्याचं आचरण जर गोड असेल तर माणसं त्याच्याकडे धाव घेत असतात. त्याच्या स्वभावाची मर्यादा असते. चला, नाटक केलं. विदुर काकानं सांगितलं, चरण सेवा अखंडित पंढरपुरातल्या मालकाच्या पायात किती ताकद आहे. आणि जा म्हणले, बरोबर नाही वागणे, मिटवायला मोठ्याकडे जायचं. जोपर्यंत मोठ्याचं आचरण गोड आहे तोपर्यंत मोठ्याला किंमत असते. इथपर्यंत सांगतोय तुम्हाला. आमचं कीर्तन किती दिवस ऐकणार बाळू महाराजाचं? जोपर्यंत काही चूक करत नाही तोपर्यंत. नियतीला आवडणार नाही अशी चूक ज्या दिवशी बाळू महाराजाकडे घडेल त्या दिवशी कुठलाही सात्विक माणूस कीर्तन ऐकणार नाही. नालायक तो कोणाला डोक्यावर घेतात घडे, त्याचा काही विषय नाही. या राज्यामध्ये 2% हरामखोराकडे असे चुकीचे पैसे आलेत, म्हणून त्या भडव्यांनी आचरण भ्रष्ट लोक सुद्धा डोक्यावर घेतले. विठाला विठाला. या संप्रदायात फक्त आचरण. महाराज पक्वादाचे बोल कमी असले तरी चालेल, बुवा स्वरज्ञान कमी असलं तरी चालेल, कीर्तनात ओव्या श्लोक अभंग कमी पाठ असले तरी चालेल, पण आपली पत्नी सोडून जगातल्या स्त्रीला जो माय म्हणतो का तो 1 नंबरचा पक्वाद आहे. आपली स्वतःची बायको सोडून जगातल्या परस्त्रीला जो आई म्हणतो का तो 1 नंबरचा भजन्या. आपली बायको सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला, दिसणाऱ्या स्त्रीला माय म्हणतो का तो 1 नंबरचा महाराज. हे कार्ड ज्याच्याकडे आहे अशा लोकांना देवाकडे किंमत, किंवा अशा माणसांकडे वाद मिटवण्यासाठी जात असतो, तो न्याय करू शकत असतो. चला मग देवाकडे न्याय करण्यासाठी गेले. कौरव गेले आणि पांडवही गेले. पण कौरव पांडव गेल्याच्या नंतर या दोघातला एक एक प्रतिनिधी पुढे आला. कौरवातला एक प्रतिनिधी दुर्योधन पुढे आला आणि पांडवातले अर्जुन पुढे आले. अगोदर दुर्योधन पुढे गेला, राजाचा पुत्र आहे. अर्जुनाला बाजूला सरकविलं आणि पुढे गेला. पुढे गेल्याच्या नंतर देव झोपलेले तर दुर्योधनाला वाटलं पायाकून जागा भरपूर आहे, आपण पलंगावर बसावा. पण बसता बसता दुर्योधन पुन्हा उठला, पुन्हा उठला, पुन्हा उठला. आणि उठल्याच्या नंतर दुर्योधन देवाच्या उशाला बसला. उशाला बसला. आता त्याला पांघरुणातून दिसत नाही का? त्याला डोळ्याची गरज आहे. जळीस्थळी काष्टी पाशानी किंवा विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. त्याला सगळं सर्वत्र डोळे आहेत ना महाराज. त्याला काय तोंड मुख पाय याचा काही विचार, सर्वत्र तो आहे.
कणाकणात त्याचं व्यापकत्व आहे. त्याला उशाला बसला काय, पाय त्याला बसला काय, डोळ्यात बसला काय, डोक्यात बसला काय, त्याचा काही विषयच नाही. पाहिलं काही वेळानं अर्जुन आले आणि काहीही विचार न करता अंगावर पांघरण घेतलेल्या देवाचे पाय उघडे जरी नसतील तरी पण डोकं वाकून प्रणाम केला. आणि मी सुद्धा एका कीर्तनात भागवतात बोलून गेलो की अर्जुन देवाच्या पलंगावर पायथ्याला बसले. पलंगावर, पण वाक्य चुकीचं आहे. अर्जुन पायथ्यालाच बसले पण पलंगावर पण बसले नाही, पलंगाच्या खाली बसले. पलंगाच्या भगवंताच्या खाली बसले पण पायथ्याला बसले. आता कालांतरानं प्रभू उठल्याच्या नंतर आल्याबरोबर आता हे दोघंही पाहुणे येत. एक तर सख्या आत्याचं पोरग आहे आणि एक आत्याच्या जावाचं पोरग आहे. नमस्कार राम राम दोघायला घालायला पाहिजे होता, पण पंढरपुरातल्या मालकानं पहिला नमस्कार अर्जुनाला. दुर्योधनाला राग आला. देवा मी अगोदर आलतो, डोळ्याच्या जवळ बसलो होतो, अर्जुन उशिरा आले, त्यांना तुम्ही अगोदर नमस्कार का केला? न्याय काय सांगतं माहिती आहे का? देवानं सांगितलं, दुर्योधन महाराज राजकुमार तुम्ही झोपी जा बरं, आम्ही तुमच्या एक जण उशाला बसतो आणि एक पायथ्याला बसतो. झोपीतून उठलेल्या माणसाला उशाचा दिसतो का पायथ्याचा? दुर्योधन म्हणले खरंय, वा काय तुमचं काय चुकलं नाही, या म्हणले तुम्ही. तिथं श्रुती नावाची पत्रकार उभी होती, जगातली पहिली पत्रकार श्रुती. आणि श्रुती नावाच्या पत्रकाराने देवाला विचारलं, देवा आता यांचं युद्ध पर्वापासून सुरू होणार आहे, याच्यातला जय कोणाचा? म्हणले अर्जुनाचा. श्रुतीने विचारलं, देवा कसं बोलता? त्या पक्षात भीष्म येतं, त्या पक्षात कर्ण आहे, त्या पक्षात द्रोणाचार्य ज्याने यमाच्या थुत्रीत आणली ते द्रोणाचार्य, त्या पक्षात भीष्माचार्य यमाला उभं केलं. देखोनी दक्षिणायन अति घोर भीष्मे ऐकताची उत्तर काळाशी सारोनिया दुरण स्वशरीर रक्षिले. काय ताकद महाराज, एवढा प्रतापी व्यक्ती, एवढा मोठा कर्ण, आणि तुम्ही सरळ सांगता अर्जुनाचा जय. कशाच्या आधारावर? पांडव राजा होण्याच्या अधिकाराचे आहेत. का? कारण त्यांना पाय कळतेत, पाय कळतेत म्हणजे त्यांना नम्रता कळते, लीनता कळते. पायापशी बसलेल्या पांडवांसाठी यानं याचे सगळे पोरं मारले. पंढरपुरातल्या मालकानं सगळी पोरं 56 कोटी यादव होती. वज्र नावाचा नातू सुदामदेवाच्या प्रसादानं वाचला, त्याच्यानंतर एक सुद्धा जित्त राहिलं नाही, सगळे मेले एकमेकाच्या डोक्यात काठ्या घालून. द्वारकेचा राणा पांडवा घरी. फक्त पांडवांकरता विटेवरच्या मालकानं सगळी स्वतःचा संसार जाळून टाकला, पण पांडवांना जय प्राप्त केला. श्रुतीनं पुन्हा एकदा विचारलं, देवा ते सुद्धा आत्याच्या जावाचे पोर होते, भीष्माचार्य काही साधे नव्हते. भीष्माचार्याला मारण्यासाठी पंढरपुरातल्या मालकानं साडी नेसली, त्याला शिखंडी म्हणतात. बाई पाहिल्यावर म्हातारं शस्त्र धरीत नव्हतं. महाराज कर्णाला मारण्यासाठी भिक्षुकी झाला, सकाळी सकाळी मागितलं, ते पूजेला बसला होता आणि कवच कुंडल मागितले. अहो रणात पडल्यावर सुद्धा माघसी काढोनी दोन्ही दात तयाचे, कर्ण भिडता समरांगणी बाणे व्यापी लारणी माघसे काढोनी दोन्ही दात तयाचे. तिथं सुद्धा त्याची परीक्षा. महाराज काय द्रोणाचार्यांचा अधिकार? खोटी चर्चा युद्धात पसरली. अश्वत्थामा मेलाय, त्यावेळेला धर्माकडे गेले. कोणता अश्वत्थामा? तर धर्मानं सांगितलं अश्वत्थामा मेला इतकं माहित नाही, पण डोळ्यानं पाहिला नाही. अश्वत्थामा 2 होते, तसे 7-8 होते, पण इथले 2 होते. अश्वत्थामा एका पुरुषाचं नाव होतं आणि अश्वत्थामा एका हत्तीचं नाव होतं. आणि म्हणून मोकळ्यापणात गेले, वरी गेले. खरं तर अश्वत्थामा नावाचा हत्ती मेलता आणि त्या दिवशी मग वरी जाऊन यमाच्या तोंडात मारली. श्रुतीने विचारलं, देवा एवढी मोठी प्रचंड अधिकारी लोक असताना सुद्धा पांडवांना जय कसा? भगवंताचे डोळे भरून आले. माय जे माझ्या पायाचा आश्रय करतात त्यांच्यासाठी जीवाचं रान करतो आणि जय देऊन टाकतो. महाराज पांडवांना स्वराज्य प्राप्त झालं फक्त या मालकाच्या पायामुळं. नामदेवराय म्हणतात, देवा एवढे प्रचंड वीर त्या पक्षात असताना त्यांचा हार झाली आणि पांडवांकडे तू एकटाच असताना पांडवांना जय प्राप्त झाला. ताकद फक्त तुझ्या पायाची आहे, मग मला तरी दुसरं देतोस कशाला? चरण सेवा अखंडित अखंडित
चरण सेवा अखंडित आहेस देवा पै मागत हेच देवा पै मागत हेच देवा पै मागत हेच देवा पै मागत हेच दैवा पै मागत हेच देवा पै मागत हेच देवा पै मागत हेच देवा पै मागत सेवा अखंडित करला सेवा अखंडित जन सेवा अखंडित वास जावा पंढरीचा वास जावा पंढरीचा वास जावा पंढरीचा वास जावा पंढरीचा चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित अखंडित वास जावा पंढरीचा वास जावा पंढरीचा वास जावा पंढरीचा वास जावा पंढरीचा 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 फार मोठा पुरुषार्थ भगवंताच्या पायाचा आहे. माझ्या माईंनो, या पवित्र भारत देशामध्ये कान्होपात्रा एका वेश्येची मुलगी आहे. कान्होपात्रा वेश्या नाही. चुकीचं ऐकत जाऊ नका, चुकीच्यांना मान्यता देत जाऊ नका. कान्होपात्रा प्रकाश वेश्येची कन्या आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचं दर्शन घेतलं. धन्य कान्होपात्राजी झाली भाग्याची भेटी ज्ञानदेवाची मनोनिया. नशिबाने तिला माऊली महावैष्णव ज्ञानोबराय प्राप्त झाले. दर्शन घेतलं. हे माय काय पाहिजे? जीवाचं कल्याण. ज्ञानोबरायनं सांगितलं, बाई विश्वाचं कल्याण फक्त याच्याकडंच आहे. म्हणून ज्ञानोबरायची आवड काय होती? माझे जीवीची आवडी माझे जीवीची आवडी माझे जीवीची आवडी माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने गुडी पंढरपुराने गुडी पंढरपुराने गुडी पंढरपुराने गुडी पंढरपुराने गुडी पंढरपुराने गुडी माझे जीवीची आवडी पंढरपुराने गुडी पंढरपुराने गुडी पंढरपुराने गुडी माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने गुडी पंढरपुराने गुडी पंढरपुराने गुडी लैला गुडी. महाराज पंढरपूर किती मोठे आहे का एका वाक्यात आहे का? महाराज ज्ञानोबराय ज्ञानियांचे राजे, साधकांचे मायबाप, योग्यांची माऊली. भाषा 56 येत होत्या. ज्ञानोबरायच्या मुखारविंदातून पडलेल्या ओव्या त्या अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. हा अधिकार माझ्या आळंदीतल्या मालकांचा. महिषी पुत्रा मुखे बोलवणे, एवढा अधिकार. तरी त्यांच्या जीवनातली आवड काय? माझे जीवीची आवडी पंढरपुराने नगुडे माझ्या जीवीची आवडी. मी पंढरपूरला जाईन. ही आवड आवड. म्हणून माऊली महावैष्णव ज्ञानोबराने तिला सांगितलं, बाय एकदा त्याचे पाय पाय. आणि ती कान्होपात्रा वेशीची मुलगी होती. आवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बाईची मुलगी होती. ती पंढरपूरला आली. विटेवरच्या मालकाचे पूर्ण रूप पाहिलं आणि पाय बघून डोळे झाकले, पायावर देह ठेवून दिला. किती मोठी झाली सांगू तुम्हाला?
आता जगातला कोणता जरी महाराज मेला तर मंदिरात समाधी होणार नाही. कशी होईल? नाही होऊ शकत, नाही होऊ शकत. आणि जरी कोणी केली तर पंढरपुरातला मालक अनुमती देणार नाही. पण या देशातल्या नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी सुद्धा तिची समाधी मंदिरात देवाच्या उजव्या हाताला, जगाची मालकीन विश्वाची मालकीन डाव्या हाताला, वामांगिर खुमाई आणि कान्होपात्र आई साहेब उजव्या हाताला. दंडक काय माझ्या माहिती माहिती तुम्हाला? कधी कधी मंदिरात गेल्यावर आता काय झालंय, गर्दीच एवढी झाली, जिकून तिकून सगळं असं व्यापून गेलंय, त्याच्यामुळं फारसं बघायला भेटत नाही. एखाद्या वेळेस असं कामाची याची त्याची रेलचेल असली की थोडीशी गर्दी कमी असते. आता तशी पंढरपूरला गर्दी ना कमी असं वेळच नाही, पण मध्यंतरी एकादशी वगळता एखाद्या वेळेस थोडंसं असतं. तर मध्ये दर्शनाचा दंडक आहे. पहिलं दर्शन कानोपात्रेचं घेतल्याशिवाय देवाचं दर्शनच नाही. लक्ष्मीचं सुद्धा पहिलं नाही. नामदेवराय सांगतात, देवा वारांगणीची कन्या समाजामध्ये तिच्या आईला किती किंमत असेल रे देवा, आणि एवढ्या अवस्थेत जन्माला आलेली मुलगी तू स्वतःच्या दर्शनाचा मान, देवा तुम्ही तुमच्या, तू शब्द चुकून गेला, देवा तुम्ही तुमच्या दर्शनाचा मान, लक्ष्मीच्या दर्शनाचा मान तिला देऊन टाकलाय. असं तिनं पुण्यच कोणतं केलं? भगवंतानं सांगितलं तिनं काय पुण्य केलंय माझ्याकडे तराजू नाही, पण तिच्याजवळचं जे एक पुण्य आहे का, तिनं शेवटच्या श्वासापर्यंत आठवीन पाय, हो, कारण तिनं माझ्या पायाचा आठव करता करता प्राण सोडलेत. तिचं इतकं पुण्य झालंय की ते पुण्य मला फेडताच येत नाही. ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी, तो संती केला ऋणी, तो संती केला ऋणी, संती केला ऋणी, तो संती केला ऋणी, ब्रह्मांडाचा ऋणी, तो संती केला ऋणी, तो संती केला ऋणी, तो केला संती ऋणी. ब्रह्मांडाचा धनी, स्पीकर कुठलंय बा? स्पीकर इथलंच? वा, गोड साऊंड सिस्टीम छान. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी. या मालकावर कर्ज कोणाचं माहिती राहील बुवा? फक्त संतांचं. ते उतरतच नाही. महाराज शेवटच्या श्वासापर्यंत ज्ञानोबारायाने सांगितलेल्या नामाची साधना करून विटेवरच्या मालकाच्या पायावर जिनं देह ठेवला, इतकं कर्ज झालंय, इतकं कर्ज, त्यानं त्याच्या दर्शनाचा मान तिला देऊन टाकलाय. लग्नाला आपल्या बायका गेल्या ना, आता द्या सोडून, आता बदलले वार. तुम्हाला चांगले लग्न कळत असतील होय बुवा. आपल्या एखाद्या वरमाईचे पाय नाही धुतले आणि तिला गुलाबजामुन दिले तर ती चेंडू फेकल्यावर फेकीत होती. नुकताड का म्या पाहिली नाही का, चपात्याला काताडी म्हणत होती, हे का म्या खाल्ले नाही का. कोकण्या म्हशीपेक्षा मोठी होत होती ती बाई. सगळ्यात सगळ्यात मोठी मसड असती कोकणी, तिच्यापेक्षा मोठी. इतकी फुगणार की तिच्या रागानं मंडप जळू तुका काय. फक्त लग्नात माझ्या पाया का पडले नाही, माझे पाय का धुतले नाही. इतका विचित्रपणा, इतका. म्हणजे तिला सुद्धा माझ्या स्वतःच्या दर्शनाचा. माणसं पाया पडणारी कोण इतके धोरणात असते तोय. नवरदेव तर फुकट पडतच नव्हता, फुकट पाया पडत होता वय नवरदेव. नवरी कुठं फुकट पडत होती, काहीतरी देवात लागत होतं ना, देवात लागत होतं. आपले पाय तरी इतके मोठे आहेत का, तरी आपल्याला आपल्या दर्शनाचा मान द्यावा वाटत नाही. महाराज त्याच्या पायाच्या कृपेने विश्व चालतंय आणि त्यानं त्याच्या दर्शनाचा मान वेश्येच्या मुलीला देऊन टाकलाय. नामदेवराय म्हणले, देवा तुझे पाय धरल्याच्या नंतर वेश्येला जर इतकं उंच, बरं किती दिवस पाया पडायचं माहिती का तुम्हाला? जोपर्यंत चंद्र सूर्य आहे, जोपर्यंत विश्व अस्तित्वात आहे, त्यावेळेस पासून तिचं दर्शन आहे. चंद्र सूर्य, तुम्ही आम्ही कितीतरी मरतोल येतोल जातो, पण चंद्र सूर्य आहे तोपर्यंत प्रकाश बुवा तिचं दर्शन बंद होणार नाही. कारण ती इतकी पवित्र झाली, इतकी पवित्र झाली की पवित्र भगवंताचे पाय पाहता पाहता ती मृत्यू पावली. नामदेवराय सांगतात, देवा वेश्येच्या मुलीला तुझे पाय जर इतके पवित्र करत असतील तर
वेशेला पवित्र करण्याचे पाय, वेशेच्या मुलीला पवित्र करण्याचे पाय जरी इतके तुझे पाय पवित्र आहेत, मग मला तरी दुसरं देतोच कशाला? चरण सेवा अखंडित चरण सेवा इतकी पायात पवित्रता आहे. सूर्याचा सारथी अरुण आहे. जास्त वेळ घेणार नाही. आज अन्नदात्याचा सत्कार करा महाराज, ज्यांनी या पवित्र तीर्थावर आपलं द्रव्य खर्च केले, 4 पात्र उठवले. अशा सद्ग्रस्त दात्यांचा जे हजर असतील त्यांचा सत्कार करा. सकाळी सुद्धा मीच कीर्तन करणार आहे. कीर्तन देवाचे पण मी करेल. अरुणाला शाप लागला. अरुण सूर्याचा सारथी रवी बुवा, सारथी प्रकाश बुवा. भागवतात गोडसं वर्णन आलं त्याचं. ही गरुडाच्या वंशातली लोक आहेत. गरुड आणि अरुण हे सख्खे भाऊ आहेत. आणि अरुणाचा भाऊ पंढरपुरातल्या मालकाचं वाहन आहे. पंढरपुरातल्या मालकाचं वाहन आहे गरुड. गरुडाच्या पुढे कान धरून नाचल्याशिवाय पंढरपुरातला मालकच भेटत नाही. एवढा मोठा प्रताप, एवढी मोठी शक्ती त्या गरुडांकडे आहे. आणि अरुणानं काम एक, त्यांच्या आईने एक चूक केली, त्याच्यामुळे अरुणाचं अर्धावट शरीर होतं. सूर्याचा सारथी आहे. पण एक शब्द आईला बोलला, त्याच्यामुळे त्याला कलंक लागला, पाप लागला. हे पाप धुवायचं कशानं? आता खूप प्रयत्न केले पण पाप संपत नव्हतं. एका व्यक्तीनं सांगितलं, तुम्ही पंढरपुरातल्या मालकाचे पाय पाहिले की तुमचं पाप संपल. सूर्यनारायणाला विनंती केली, शरीर पक्षाचं आहे, मला मानवी द्या. पण अर्धावट असल्यामुळं तथास्तु म्हणल्याबरोबर माणूस झाले, पण बिना हातापायाचे झाले. माणूस झाले पण हात नाही, पाय नाही. त्या व्यक्तीचं नाव आहे कुर्मदास. लहुळला समाधी आहे, 7-8 किलोमीटरवर इथं लहुळ. कधी कधी पंचकृषीतल्या देवता सुद्धा पाहत जा. समर्थ सद्गुरू सावता महाराजांचं दर्शन घेत जा. समर्थ सद्गुरू कुर्मदासांचं दर्शन घेत जा. परिसर फार गोड आहे. इथं आल्यावर 2 टाइम टप्पू हाणायचा, नाश्ता हाणायचा, 7-8 बाऱ्या चहा घ्यायचा, काय पुढच्या चर्या असतील त्या करायच्या, इतकंच नाही. इथं विष्णुपद आहे. कधी तिथं जात जा. चोखोबारायचा अधिष्ठान आहे. मंगळवेढा कधी कधी बघत जा. एखाद्या दिवशी सकाळी लवकर नाश्ता करून मंगळवेढा पाहून या. कारण ज्या मंगळवेढ्यातल्या मालकांनी स्वर्गातल्या देवांचं आम्रत शुद्ध केलं आणि त्यांना जीव घातलं, ही चोखोबारायांची ख्याती आहे. एवढा पवित्र आहे तो मंगळवेढा. बघा जा विष्णुपद. पंढरपुरामध्ये तेथील तृणानी पाषाण तेही देव जाणावे. इथल्या खड्या खड्यात देवत्व आहे. फार मोठी सिद्धता आहे. कितीतरी इथला पुरुषार्थ फार वेगळा आहे भक्तीचा. चला,
आपण ज्या तीर्थाला जातो का तिथलं महात्म्य पाठ करून गेलं पाहिजे. आता पुंडलिकरायाच्या समोर नशिबवान आहात तुम्ही. मागच्या वारीला पाणी कमी होतं नाही का भाऊ महाराज? कमी होतं पाणी. या वारीला इतकं पाणी आहे की समोरचं ते लोहदंड तीर्थ सुद्धा झाकून गेलंय. तिथं पाषाणाची नाव तरंगत असते. महाराज या तीर्थात एवढी ताकद आहे. बाकीचे तीर्थ, आता मी नर्मदा पैयाची परिक्रमा केली 72 दिवसात 3600 किलोमीटर चाललो म्हणून मला उभं राहून कीर्तन करता येते. मला गोळ्या चालू होत्या, माझ्या गोळ्याही बंद झाल्या. नर्मदा मैयाची कृपा झाली माझ्यावर. पण 72 दिवस चालल्याच्या नंतर फार मोठा प्रसाद नर्मदा मैयाने दिला. पण या जगातल्या सर्व तीर्थ दुपारी इथं पंढरपूरला येतात. सकल तीर्थे माध्यान काळी येती पुंडलिका जवळी करती आंघोळी वंदिते चरण. एक जण म्हणला महाराज नर्मदा मैया काय येत्याल? ऐक ना राजा, नर्मदा मैया ही भगवान शिवशंकराच्या घामाच्या थेंबापासून निर्माण झाली, स्वेदबिंदूपासून निर्माण झाली. मग नर्मदा मैयाचे वडील कोण महाराज? शंकर. मग नर्मदा मैयाचे वडील रोज सकाळी इथं येतात. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. मग ज्या नर्मदा मैयाचे बाबा पंढरपूरला येतात ती नर्मदा मैया काय येणार नाही? हे सगळे तीर्थ इथं प्राप्त होतात महाराज. सकल तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. नुसती चंद्रभागा डोळ्यानं जरी पाहिली तर सगळ्या तीर्थांचं स्नान प्राप्त होतंय. इतकं मोठं आहे, एवढं पावित्र्य या तीर्थात आहे. म्हणून इथं अन्नदान ज्या ज्या पंक्तीवाल्यांना घडलं का प्रकाश बुवा, मी इथं सांगेल की ते खरंच पुण्यवान आहेत. खरंच पुण्यवान, खरंच पुण्यवान, खरंच. कारण तीर्थात ताकद वेगळी असते महाराज. या पंढरपुरातला महिमा हजारो वर्ष जरी तुम्ही ऐकलं तरी संपत नाही. एवढी मोठी शक्ती आहे, इतकी मोठी शक्ती. महाराज पंढरपुरात अन्नदान केल्यावर पुण्य मिळतंय असं संतांनी सांगावा. पण पंढरपुरातल्या मालकाला अन्नदानच घडणं, या मालकाला कुठं अन्नदान घडायले? हे सगळे तुम्हीच पंक्ती करायले. मग प्रकाश बुवा त्याला अन्नदान घडणं ना, त्यानं किती वेळेस अन्नदान केले त्याच्यातलं रविवार दोनदाचं सांगतो. एकदा नामदेवराय आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबराय तीर्थयात्रा करायला गेले. तर तीर्थयात्रा करून आल्यावर माऊंद केलतं का? ते पंढरपुरातल्या मालकानंच केलतं, मालकानंच केलतं. आणि अजून तुम्हाला काही माहीत असेल त्याच्यापैकी मी एक सांगतो, पुन्हा जास्त नाही सांगणार, दोनच सांगतो. नामदेवरायचं माऊंद पंढरपुरातल्या मालकानंच केलं. आणि संत शिरोमणी चोखोबरायच्या घरी स्वर्गातल्या देवता भजन करायला आल्या. तेव्हा ही पक्वाद वाजवायला इंद्र होता. पक्वाद वाजवायला इंद्र. भजनात इना नारदांच्या गळ्यात आणि नारदांच्या पाठीमागं भजन म्हणायला काशी विश्वनाथ होते. सांब गायन करी भगवान शिवशंकर भजन करायला. आणि ती एकादशी होती बघा. आज कशी एकादशी आहे? पण ती एकादशी सोमवारची आलती. पण ती कोण्या महिन्यात आलती पुन्हा नंतर पाहू. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीसी, विमान उतरले पंढरीसी. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीसी. सोमवारची एकादशी आलती, सर्व विमान पंढरपूरला उतरले आणि चोखोबरायच्या दारात भजन केलं बोरीच्या झाडाखाली, बोरीच्या झाडाखाली. आणि त्या दिवशी द्वादशीचं अन्नदान ह्या मालकानं केलं. सगळे लोक जीव घातले. आणि मग पंक्तीचा मालक पहिल्या पंक्तीला बसल्यावर मजा असती का? नाही म्हणले मला लय गडबड आहे, मी पहिल्या पंक्तीला जेवतो निघून जातो. असं नसतं ना. तू रिकाम्या पोटी गेलेला परवडतो. पण पंक्तीचा मालक जर पहिल्याच पंक्तीला जेवत असेल तर मला असं वाटतंय येड्याला सुद्धा आवडत नसेल. देवाला तर आवडणारच नाही, पण येड्याला पण नाही. एक तर हजरच राहायचं नाही, आणि हजर राहिलं तर यजमानानं पहिल्या पंक्तीला जेवायचं नाही. नवरीचा नवरदेवाचा बाप जर पहिल्याच पंक्तीत बसले तर वराड जेवण का इमानदारी पानछेड जेवते. वरमाई जर आधीच बसली पोराची माय पोरीची माय पहिल्याच पंक्तीला, तर बारकीच्या वरमाया काय फुगड्या खेळायला थोड्या चालत्या लग्नामध्ये का? त्याला भाकरी संपले नाही. यजमान यजमान. मला पंढरपुरातल्या मालकाचं अन्नदान आहे द्वादशीचं. सगळ्याला जीव घातलं. जेवायचे राहिले पंढरपुरातले मालक आणि मालकीन. आणि ज्याचे इथं भजन केलं त्याच्या घरचे तिघं, चोखोबराय, चोखोबरायची पत्नी आणि त्यांचा कर्ममेळा नावाचा मुलगा. काय ताकद या तीर्थात, काय ताकद आहे.
या परिसरात जन्माला आलेला कर्ममेळा झाल्या झाल्याच भजन करीत होता. उपजताची कर्ममेळा वाचे विठ्ठल सावळा, झाल्या झाल्याच भजन करायचं. या मातीमध्ये जन्माला आलेले नारायण महाराज झाल्या झाल्या भजन करत होते. जनी मने नाम देवा, नाम नारायण ठेवा. नामदेवा पुत्र झाला, विठुबारस्यासी आला. बारसं होतं नामदेवरायाच्या मुलाचं. नाव काय ठेवायचं? जनी मने नाम देवा, नाम नारायण ठेवा, नाम नारायण ठेवा. सगळ्यात यानं विचारलं आधी मालकानं, ए माय याचं नाव नारायण कशा करता? नारायणा याचं नाव याच्या करता नारायणाला सांगायली, विटेवरच्या नारायणाला. ऐके नारायणा, ओ ऐके नारायणा, हे नारायण ऐकता का? हे झाल्या झाल्या नारायणाचं भजन करतंय. झाल्या झाल्या जिभेच्या शेंड्यावर याच्या नारायण आहे म्हणून याचं नाव नारायण. हे या मातीत जन्माला आले. काय पुरुषार्थ महाराज या ठिकाणचा, काय पुरुषार्थ, किती किती मोठी शक्ती आता भूमीतली. या पंढरपुरामध्ये स्वर्गातलं अमृत शुद्ध झाले. लय बेजार झाला इंद्र, पण फक्त ते पंढरपुरात. हो, म्हणून कितीतरी पाहिलेत, कितीतरी वर्णिलेत. वाराणसी गया पाहिली द्वारका, परी नाही तुका पंढरी. हो, तुम्ही काशीला पायी गिरगावून चलत गेले. आता बाकीच्या गावाचे नाव पाठ नाहीत ना महाराज. तुमच्या शेलवाडीहून पुन्हा काय काय गाव, आता पत्रिकेवर आहेत सगळ्या दात्यांचे गाव, सगळे इतके नाव मला पाठ नाहीत. तुम्ही इथं बसलेल्या, तुम्ही तुमच्या गावातून पायात चप्पल न घालता काशीला गेल्याचं पुण्य. पंढरी पाऊल प्रवेश. नुसतं तुम्ही एसी गाडीत बसून याचं. तुम्ही म्हणलं एक जण म्हणला आपल्याला मातोडं गितोडं सहनच होत नाही. मी नाही, मी पंढरपुरात चालणार नाही, आंघोळ करणार नाही, काहीच नाही. एकच काम कर, एसी गाडीत बसून ये, दरुजा उघाड, तुझ्या गाडीतच मधात बूट काढून तो एकच पाय डाव्या पायातला काढूच नको, आणि नुसतं गेट उघड गाडीचं, आणि आला आधी खाली पंढरपुराच्या मातीला असा अंगठा लाव, आणि पुन्हा गाडीत बसन घरी जाय. मै घरून काशीला पायी गेल्याचं पुण्य नुसता पंढरपुरात अंगठा टेकला किती मिळते. पंढरी पाऊल प्रवेश, इतकी मोठी ताकद आहे महाराज. बाकीचे तीर्थ पुण्य देत नाहीत असं नाही, काशीत मरावं लागते. मोक्ष देवोनी उदार, काशी होय कीर, परिवेचे लागे शरीर ते गावी. हिमवंतु दोष काय, परिजीवित्वाची हानी होय. गंगा पाप खाते पण बुडावं लागतंय. न मरताची लाहिजे, रोकडाची मोक्ष. याच्या पलीकडे तुका म्हणे मोक्ष, देखिल्या कळस. वास द्यावा पंढरीचा, याच्याकरता पंढरपुरात वास पाहिजे. कुर्मदास आहेत, हातपाय नाहीत, निघाले कसं चालता येईल. लोटांगण घेत 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 चालले. वाशिम जिल्ह्यामध्ये हे देशमुख लोटांगणे बाबा होऊन गेले. त्यांना गरबडे बाबा सुद्धा म्हणतात. परवाला आम्ही 24 तारखेला मी कीर्तनाला गेलतो, त्यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होती. ते वाशिममधून पंढरपूरला असं लोटांगण असं गरबडत गरबडत यायचे. जखमा झाल्या की चिरगुटं बांधायचे, लोटांगणे बाबा म्हणायचे त्यांना. तर तसं लोटांगण घेत 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 कुर्मदास लहुळपर्यंत आले. आणि आता काही शक्य नाही. मग पंढरपुरातले मालक तिथे गेले. कुर्मदासाचा चेहरा पुसला, मांडीवर घेतलं, डोळे झाकले. म्हणले देवा, मी एका कामाकरता आलतो, माझं पाप संपवायचं होतं, मला तुमचं दर्शन पंढरपूरला येऊन घ्यायचं. भगवान म्हणले कुर्मदास म्हणजे अरुणा, माझ्या पाया पड्यावर पाप संपत इतकं नाही, नुसतं पंढरपूरला जावा वाटायला इतकं म्हणलं तरी पाप संपलं. तुम्हाला वाटलं ना मला काय नाही हो, लय अडचण आहे, कामाधंद्याची अडचण आहे, पण लयच पंढरपूरला जा वाटतंय. महाराज इतकं जरी म्हणलं तरी ते पुण्य मोजायला तराजूच नाही. जाऊ द्या, याच्या पलीकडे जाऊ द्या, याच्या पुढचं ऐका. पंढरपूरला निघणाऱ्या माणसाची पडशी मंदिरा लोक आणत होते. काही माणसं कळतंय ना, लहानपणचं सगळं मारुतीच्या मंदिरापासून पडशी नाही घेता आली तो वाट लावायला जात होते.
मालक एक अभंगात सांग, असू द्या ते घरी गेल्या वाचा तो अभंग. पंढरपूरला जाणाऱ्या माणसाला मंदिरापर्यंत वाट लावायला येणाऱ्या माणसाचं पुण्य इतकं मोठं आहे की तेही ब्रह्मदेवाला मोजता येत नाही. येऊच नका पंढरपूरला, पण जो पंढरपूरला चाललाय का फक्त त्याला मंदिरापर्यंत वाट लावायला जा, ते सुद्धा पुण्य मोजता येत नाही. तर पंढरपुरात आल्यावर किती पुण्य होईल मला सांगता येतो गिरगावच्या बाळ्याला. इतका मोठा प्रकाश बुवा, रवी बुवा, एवढा मोठा या पंढरपुराचं महत्व आहे. देवानं सांगितलं, अरुणा तुला एक फारसं पाप लागलं होतं, पाप माझं दर्शन घेतल्यावर जाणार होतं असं तुला मोठ्यांनी सांगितलंय, पण ज्या दिवशी तू पंढरपूरचा रस्ता धरला त्याच दिवशी पाप धरिता पंढरीची वाट, पापे पळाले सपाट, पापे पळाले सपाट, पापे पळाले सपाट. धरिता पंढरीची वाट, पापे जळाली जमत, पापे जळाली जमत, पापे जळाली जमत. नुसता पंढरीचा रस्ता धरला की सगळी पाप जळून जातात. महाराज हारुणाचा पुरुषार्थ आहे. म्हणून वास द्यावा पंढरीचा, चरण सेवा खंडित. देवा तुमच्या पायाची सेवा याच्या करता द्या. या पंढरपुरातलं हे महत्व आहे म्हणून पंढरपुरात वास पाहिजे. विठोबार कुमाई, गोड अशी सुरेल साऊंड सिस्टीम, एखाद्या फार अशा 10-10, 5-5 हजार लोकांच्या माणसाच्या सप्तात पण कधी कधी अडचण असते साऊंड सिस्टीमला. इतका सुरेल आवाज दिला तुम्हाला. मृदंगाचार्यांचं काय नाव आहे प्रकाश भाऊ? स्वप्नील महाराज आहेत, ज्यांनी वामनदेव आहेत. वा वा, गोड आवाज चे प्रकाश बुवा गिरगावकर, गेवराईकर मंडळी, फकरू महाराज, आमचे हरिभक्तीपरायण राम महाराज, आमचे बबनराव महाराज, आदी करून मस्तक माझा पायावरी या वारेकरी संतांच्या. आणि आमच्या हरिभक्तीपरायण प्रकाशजी महाराज शेलवाडीकरावर प्रेम करणारा हा गोड सवर्ग आहे. तुम्हाला एक महत्त्व सांगू काय माणसाचं, मला काय तोंडावर स्तुती करा वाटत नाही, गरज नाही कोणाला चोंबाळायची. मला तरी पंढरपुरातल्या तुम्ही मला फुगीर म्हणा, गर्विष्ठ म्हणा, किंवा अहंकारी म्हणा, किंवा काय म्हणायचं ते म्हणा, तुम्हाला तुमच्या तोंडाचं स्वातंत्र्य आहे. पण माझ्या संसारापुरते मला हौद भरून पैसे दिलेत म्हणून मला कोणाला चोंबाळायची गरज नाही. तुमच्या जो तुमचे तितके हे तर तुम्ही इतके फुगलात तर मग मला तर दिलेतच ना देवाने. त्याच्यामुळे मला काय ताण रोजपणा चालू आहे पुन्हा असा ते हौद रिकामं होत नाही. म्हणून मला असं काय फारसं एखाद्यानं पाकिट देणाऱ्याला चोंबाळीत नाही. तुम्ही कितीतरी कीर्तन ऐकले असतील मर्यादेपेक्षा. तर प्रकाश महाराजाला याच्याकरता चोंबाळतोय, हे जरा वेगळा महाराज आहे. मी लय समजून सांगत असतो, जरा ऐका. पण आपल्या गोळ्याचा काही प्रभाव या महाराजावर पडत नाही. ते दिवसपासून मी गोळ्या देणंही बंद केलंय. हो, एका माणसाला गोळ्या दिल्यावर ते गोळ्या असे हातात घ्यायचं, गोळी फोडायचं, डेऱ्याकडे जाऊन हातात पाणी घ्यायचं, मग देणाऱ्याला वाटते गोळी खाते का नाही, पण तसंच पलीकडे जाऊन गोळी फेकून द्यायचं, पाणी पिऊन घरात यायचं. एके दिवशी ते गोळी देणार पलीकडे गेलं, वाटी पडली म्हणून. वाटी पडली अशी खरकटी, तर वाटी आणायला गेले तर गोळ्या इशिक सापडल्या. ते म्हणले गोळ्या मी खातच नव्हतं. मग सांगितलं खर्च करू नका आणि गोळ्या देऊ नका. हे घेतंय खाच्या निमित्तानं फेकून देतं. तेव्हापासून आपण यायला गोळ्या देणं बंद केलं. हे आपल्या पलीकडचा माणूस आहे. तुम्हाला एक सोपं कारण सांगतो, कोणाची निंदा करत नाही, कॅमेरे चालू आहेत. जो तो माणूस सप्ता करतो स्वतःच्या प्राप्ती करता, काहीतरी आपल्याला उरावा, काहीतरी मिळावा, मी घरी गठुडं बांधून न्यावा. मला आता तरी वाटतंय 5 वर्षाच्या सप्त्यात मी काय तुमचा हिसाब करायला नव्हतो, पण तुम्ही साक्षीदार आहेत. इमानदारीनं सांगा, ह्या माणसानं 4 आणि तरी घरी नेले असतील का? मी नाही पाहिला, मी नाही, मला नाही वाटत असा कोणी सप्ता का. हा, बाकीचे सगळे नाटकं करते, मी काय नेत नाही, काय नेत नाही, आमकं नेत नाही, तमकं नेत नाही, पण ते काय नाही. त्यांची घरं पाहिल्यावर टोप्या पडतात. मला वाटते घरही तसंच असेल. अरे अमोल, तशाला तसंच असेल नाही का, अजून काही बदल नसन झाला त्या घरात. तसंच आहे, ते केलं असेल, ते पोरग काम करते म्हणून ते करते, काहीतरी बटणं दाबी दे द्यायचं पोरग. हो, पण एक असा मोकळा तुम्हाला परमार्थ घडावा असा एक माणूस आहे. ते काय असे
खूप मोठे गाजलेले, त्याला 5-50 लाखाची गाडी बसायला, असा लवाजवा मागं पोचपाटा, असं काय, असं साधा माणूस आहे, साध्या विचाराचा. पण गेल्या 5 वर्षापासून अन्नदानाचा आणि नामाचा यज्ञ महाराज तुम्ही करतात. त्या गोष्टीला मला खूप असा सार्थ अभिमान आहे. असं करत राहा. अशा एकादशीला शुद्धवारीत जर ठेवलं तर मीही ज्ञानोबाराय तुकोबारायचं नामचिंतन करण्याची मलाही संधी, मात्र एकादशीला शुद्धवारीत असलं की मला येता येते. कारण तीर्थाव तुम्ही सप्ताह करताना तुमच्याकडून जर डिझेलला 5 रुपये घेतले तर ते पाप मला 10-5 जन्म फेडावं लागेल. दुसरीकडे सप्त्यात पाकिटं असतात ना, मला इथं काय करायचं. आणि मग मी महिन्याला येत असतो, पुन्हा मध्यंतरी तुम्ही बोलवलं तर मग अडचण येते थोडीशी. आणि वारीत केली तर मग मला काही ताणच नाही, माझी वारी बी होती आणि सप्ताहात मला कीर्तन करण्याचा योग सुद्धा येतो. आणि असं जर करत राहिले तर मी येत राहीन. असंच पाठबळ तुम्ही चांगल्या माणसांच्या मागे ठेवा. महाराज इथं सप्ताह करण्याचा माणूस काय, माझ्यासारखा माणूस, तुमच्यातले 20% लोक स्वतःच्या गाड्या घोड्या करून येतात. पण आज माझ्या गावातलीच माणसं, लांबची कशाला सांगायची, आमच्याच गावातली माणसं कामाच्या व्यापाने येऊ शकत नाहीत. बरं, जरी इथं आले तर मग खोल्या कुठं करायच्या, कसं करायचं, कुठं राहायचं. महाराज महत्त्वाच्या दिवशी पंढरपुरात गाडग्याचं जर काम असेल ना तर तांब्या ठेवून गाडगं भेटत नाही, गाडग्याचेच पैसे द्यावे लागतील. याचं नाव पंढरपूर. खोटं आहे करावी महाराज. मग इथं कशी व्यवस्था लागायची. मग सप्ताहाच्या निमित्तानं राहण्याची व्यवस्था, महाराजांचं संस्थान मिळतंय, 2 टायमाला जेवण आहे, नाश्ता आहे, चहा आहे, सगळ्या गोष्टी दाते आहेत, निवारा आहेत. आणि मठ बी अशा ठिकाणी आहे की तिथं सगळं काही गोड आहे. महाराज एका कर्मयोगाचं अधिष्ठान इथं. महाराज फार कर्तव्यनिष्ठता सांगणारे महाराज कैकाडी महाराजांचं अधिष्ठान, अशा सत्पुरुषाचं अधिष्ठान इथं आहे. आणि सर्व चंद्रभागा जवळ आहे, आईसाहेबांचं अधिष्ठान दिंडीरवन जवळ आहे, मालकाचं मंदिरही जवळ आहे, नामदेव पाय, सगळ्या काही गोष्टी अशा टप्प्यात आहेत. सर्वसामान्य एखाद्या माऊलीला चुकलं नुसतं नाव विचारलं तर पटकन कोणी रस्ता दाखविला असं ठिकाण आहे. आणि महाराज तुमच्यामुळं, जाऊ दे 20%तला माझा आकडा कमी करतो, 80% लोकांना येता येईल. पण 20% असा वर्ग आहे की ते सुविधेशिवाय येता येत नाही. आणि त्या 20% लोकांना तुम्ही तुमच्या सानिध्यात असलेले अन्नदाते, सगळ्यांची नाव पत्रिकेवर आहेत, आता सत्कार होतीलच, काय काय अन्नदाते आहेत, कोणी कशाचं दान करणारे, या समर्थ लोकांमुळं महाराज तुमची कल्पना पूर्ण होते. आणि त्यांच्यामुळे 20% सात्विक म्हणजे सोय नसलेल्या, ज्यांना शक्य नाही अशा लोकांना सुद्धा चंद्रभागेचं स्नान आणि विटेवरच्या मालकाच्या दरबारात येता येते. हे तुमचं काम आहे. तुम्हाला ते करण्यासाठी बळ, दरवर्षाला असा तीर्थाव सप्ताह करण्याची मानसिकता तुम्हाला यावी. आणि या सर्व कार्यकर्त्यांनी अशा लोकांना, कारण मी जरी सप्ताह केला ना, आता काय कॅमेरे चालू आहेत, मग दुकान लावता तुम्ही, हो, मी जर इमानदारीनं सप्ताह केला तर एखादा पोट घरी नाही, गळ्यात शपथ खोटं नाही. हो, मी तर तसा असा फिरून करायला पाहिजे. मी काय लहान लहान काशी फळं पाहिन का, एक शिजिलं की 100-200 माणसं जेवतील असेच काशी फळं पाहिन का नाही दादा. मी बारकाले थोडेच पाहिन, तुमच्यासारखे वाटकनाला लाईन त्या सप्त्यामध्ये, आहे का नाही. हो दादा, तुम्हाला आज 5 लाखाची पंगत करावंच लागते. बरं महाराज, गपचिक हो म्हणणार म्हातार, फक्त गिरगावकरांना म्हणावं, हो गिरगावकरांना म्हणावं 10 लाखासाठी तयार. हो, तरी तुम्हालाही मदत करते, तुमची ताकद मोठी आहे. अशी मी केवढाले दादा पाहिन 100-200. हो, पण नकोय मला ते नाही करायचं. मला तुमचा पुरुषार्थ परमार्थ करायचा आवडतोय. आणि निष्कलंक परमार्थ करता, इथं काही प्राप्ती न ठेवता तुम्ही सप्ताह करता, त्याच्यामुळं सर्वसामान्य जनता तुमच्या पाठीमागे. असंच पुण्यपदरात पाडा आणि ते बळ तुम्हाला विटेवरच्या मालकानं देव, माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायने देव. पवित्र हरिदिनीच्या महिन्याच्या वारीच्या गोडशा शुभेच्छा तुम्हाला देतो. माझ्या विटेवरच्या मालकाची गोडशे आशीर्वादाची किरण तुमच्यावर पडावा अशी मालकाच्या चरणी प्रार्थना करतो. सर्व दात्यांना ही भजन म्हणणारी काही मंडळी आहे, काही अपेक्षा न ठेवता इथे येतात. कीर्तन करणारी काही मंडळी आहेत, मृदंग वाजणारी काही मंडळी आहेत, सगळं काही येतात. खरं तर महाराज सुद्धा माफक दरामध्ये मठ देतात. खरं तर महाराज पण तुम्हाला अशी फारशी लुचालुचीची अपेक्षा करत नाहीत. अशा गोड पद्धतीत दरवर्षी, आता खरं तर महिन्याच्या वारीला त्यांच्याकडे येणारी वारकरी असतात, तरी पण महाराजांचं मत त्यांनी मानलं. रवी महाराज असतील, नागनाथ बाबा असतील, हे मोठ्या श्रद्धेनं तुम्हाला हे ठिकाण देऊन टाकतात.
प्रकाश महाराज त्यांची सुद्धा आपल्यावर कृपा आहे. पुनश्च सर्व वारकऱ्यांना प्रणाम करतो. माझ्या वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली